ऐका कसा लागलाय बाण जिवारी लागलाय का नाही लागलाय बाण आज बाण परफेक्ट लागलेला अगदी 10 पैकी 10 आहे ऐका बुवानी 1.25 तास जास्त वारी केली 35 ची वायशी वाढून 45 द्या चांगली वारी करून टेन्शन घ्यायचं ना घासून पुसून झापून चुकून बघा बुवा म्हणतात बुवानी जशी वारी केली जशी माझ्या आधी मायेनं वारी केली तसं हे शिवशंकर करणार हे स्वतःला शिवशंकर समजतात मी आधी माया फक्त बाजू मांडणार आपण हे मी मगाशी क्लिअर केले तरी सुद्धा सांगतो आता ते जे बोलण्याच्या वेळेपर्यंत नशीब तुम्हाला सांगतो 10 मिनिटं बोलायला घेणार 15 मिनिटात पाणी उरकणार ऐका बर पहिला मुद्दा सगळ्यात माझं नाव सचिन सगळ्यांना माहिती आता हे म्हणतात बॉलर पण तुम्हीच बॅटिंग पण तुमचीच है ना आउट पण तुम्ही टप्पा पडला तरी झेप तुम्हीच घेणार आणि पंच पण तुम्ही असं नाही मी असं बोललो पंच माझा समाज आहे पंच माझा समाज आहे शकिन्या नाही मी आता तुम्ही म्हणता ना मुगा मला म्हटले हा शकिन्या मिरवतो मग तुम्ही काय लकन्या मारता लकन्या तुमच्या त्या कशात ऐका ऐका बुवाना मी अजिबात नाही बोललो फाट्यावर भेट चहा पाहिजे तुला मारीन बोललो असेल ते बोला हा कुस्ती नका कुस्ती कर सरस बुवाच्या घरासमोर दोघांची सांगितलंय समाजासमोर पण फाट्या भेटा भेट घ्या आहे ना भेट घ्या असं मी तुम्हाला बोललो मारी झोडी आपला शब्द नाही आपण कुस्ती सरस बुवाच्या घरासमोर करू जर असेल तर क्वेश्चन असेल मग आपण दोघांनी कुस्ती करू असा मी माझा पहिला विषय आहे का म्हणून ते बोलले बघा मी याला बोललो नाही मी फक्त म्हटलं फाट्यावर भेट तर हे काय म्हणलं हे म्हणतात की हा म्हणतो मला हा काय म्हणतो मला फाट्यावर मारी हा म्हणतो बुवा मला आता यांच्या भाषेत सांगतो मी आवडतुर करणार नाही अजिबात हे म्हणतात बुवा मला फाट्यावर मारी ज्याचे असं काय करी माझा हातात धरी हात आता जास्ती असं काय करीन हातात धरीन हात एवढा दिवशी हा बघा पाहुणा लय घावना लागला बोला जमला सकाळी चेक खा बोल एका पोरीच्या बाजार आता दुधाची दिली येताना आल्यावर ह्यानं आपल्याला पोळी पाहिजे घावना द्या मानच केलाय तुमचा सन्मान केलाय तुम्ही ज्या गोष्टी बोललाय त्याच्यावरच बोलणार पोरानं 5 मिनिटं लावा फक्त बघा डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात का बाबा आंबेडकर अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हण आणि म्हणतो मी एमपीएससी झालो काय बोलायचं बाबा आंबेडकर रेकॉर्डिंग आहे मित्रांनो मी बोलणार मनाचं बोलणार नाही डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात एमपीएससी झालं माझ्याकडचं म्हणतात 2-4 पोरांची यूपीएससी झाली मी यालाच बोला अरे ज्या बापाने तुला आरक्षण दिला ज्याच्यातून तू एमपीएससी का म्हणतोस ती काय उष्टी पाष्टी झालाच पास त्यांचं नाव तुम्हाला घेता येत नाही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हण डोंगरावला आणि चिंबोऱ्या पकड कार्यक्रम करतोय बघा कसा तो बघा बरीचशी मंडळ आले या ठिकाणी सन्माननीय संतोषजी सावंत माझे प्रतिस्पर्धी आहेत आणि मित्रांनो खरोखर ज्ञानेंद्र बुवांच्या नंतर जर खरोखर सुंदरसा आवाज जो आहे ना मी माझा प्रतिस्पर्धी आहे मी लहानपणापासून ज्यांच्यासोबत कार्यक्रम केले सन्माननीय राजेशजी घोरेले बुवा या ठिकाणी आवाज उपस्थित आहेत खरोखर आज माझ्या बाहेर ते गाऊ शकत नाही पण हा म्हणजे खरोखर सुंदरसा आवाज आणि बुवा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत बरीचशी मंडळी आहेत सुकिली गावातून सुद्धा बरीचशी मंडळी आहेत फरमाईश सुद्धा आलेली आहे घेतोय थोडं घेतोय यांच्या अर्थाचा कसा तुम्हाला स्तवन आहे का स्तवन बुवांची हे पर्यंत थांबा शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगीन पार्वती तीच यरमाळ्याची सती आणि
येडू डोंगरावर नांदती. एवढं नाव ना आता आपण जाऊ शकतो मरुदे बारा भारे आहेत म्हणून बारा बरी नाही. शंभू महादेव मोठा सती. परत तिथं संगीत कार्यक्रम मग त्याची अर्धांगीण पार्वती तिचे यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती. मुळा आरंभाचे मन करी इथले मांडव्याचे गावकरी यांची मदार तुझ्यावरी त्यांचे दैवत जोगेश्वरी त्यांचे दैवत जोगेश्वरी. खरोखर हॅट्स ऑफ. म्हणजे मी महाराष्ट्र वजरा करेन सूरज नालपेकर दादा जे संगीतकार आहेत भुवनचे त्यांच्यामुळे भुवना स्तवनाची साल सापडल्या नाहीतर मेला होता भुवन. त्याने बरोबर दिला. सूरज नालपेकर तुम्हाला त्यांचे कीबोर्ड मास्टर मला माहिती आहे कोण आहे. चला तर सूरज दादा आपल्या ओळखीच्या मी कसं देतो का ऐका. देव भैरी जोगेश्वरी या मांडवे गावाचं रक्षण करी तिची माया ममता शिरी ओ मालकीन गावाची हैया खरी. तिची माया ममता शिरी ओ मालकीन गावाची हैया खरी. तिची माया ममता शिरी मालकीन गावाची हैया खरी. तिची माया ममता शिरी मालकीन गावाची हैया खरी. तिची माया ममता शिरी मालकीन कटिंग इसको कहते हैं परफेक्ट कटिंग. बघा मी बकासूर तू बकासूर मी मथुर अरे तुझ्यापेक्षा मी चतुर. तू बकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर. आज कोण करणार बाजी सर्व बघायला जनता आहे आतुर. एका गाण्यात एकाच चालीव किती गाणी लिहितो ते बघायचे तुम्हाला. ऐका ऐका उडवतोय फक्त थांबायची तयारी ठेवा. थांबायची तयारी ठेवा. ऐका एवढे एवढे मौली एक अय पांडुरंगा तुमच्याकडे एका गाण्यावर किती चाली आणि एक चालीची किती गाणी बोलतो एवढं ऐकायचंय बघा फक्त. आणि बोलची समाचार घेतोय. चला पोरांना एक किती मस्त पैकी होऊन जाऊ द्या. चला लवकर. हे पाहून काळीच तुट
हे पाहून काळीच तुट कोणी कोणी हो केली लुट हे पाहून काळीच तुट अहो कोणी कोणीही केले लुट विचारा विचारा होऊन एकजूट आपला विकास राहिलाय तिसरं गाणं बक्षीस आले ऐका बक्षीस फार मोठी यादी आहे नंतर नंतर घेतो ऐका गाण्यामध्ये येऊन म्हणतात आईला कापतो तो दाम बोललो नाही कोणा सांगितलं माझी बाजू आधी माईची तुमची बाजू शिवशंकराची तुम्ही शिवशंकर गायचा तुम्ही बाबांना सांगायचं बाबा काय काय आणू ब्लेड आणू वस्त्र आणू काय आणू चड्डी आणू बनियान आणू बाबांना विचारायचं तुम्ही आईला विचारायचा अधिकार मला तो तुम्ही विचारायचा नाही हे त्यांना मी सांगितलं तरी म्हणतात मी तुम्हाला नाही गायलो राजेश कडे गायलास आणि वर्षात का होईना आज कवी वर्ग माझे आलेले नाही गाणीच गाणीच अरे दोनच देणार फक्त बुवा गाणी टेन्शन काय घ्यायचं हो माहितीये मला मी ती घेतोय ओके 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 यस सर नाही बघा पैसे भेटतात तेवढं वसूल करायला नको 5 मिनिटं हा बापड काढा टेन्शन नको ते जे बुवा बोलले मी का असं बोलतोय ते म्हणते ना आईला कापतो ना आईला तुमच्या आईला कापायला काय मी एवढा मोठा नव्हे पण तुमचा जो आईचा गण आहे वर्षांत का होईना मी तो कापला आणि त्याच्यामुळे आज मला फरमाईश येत आहे की सचिन बुवा आणि हे बुवा अजून मान्य करत नाही त्यांचा जो आईचा गण त्यांनी 3-4 वेळा गायला त्याने बरोबर बरं एकदा फरमाईश एकदा आली गायलात ना तुम्ही बरं दुसऱ्यांदा मुखडा गायला अंतरा पण जातात म्हणजे एवढं भीक झालंय ह्याने कुठली नशा केलं बुवा सतत बुवा आहे ना घेऊन नव्हतं ना गेलं कुठं म्हणून सांगतोय म्हणजे कसं एकदा तुम्ही फरमाईश गायली का नाही मान केला ना लोकांचा दुसऱ्या टायमाला परत मुखडा परत अंतरा सुद्धा गातात म्हणजे किती भीक झालंय लोकांना अंगावर लावता आज तुमच्या फुगलाय वांगे फुट आणलाय वांगे आज तुमची सुटका हे लक्षात ठेवा तुम्ही मला रसायनाच्या भाट्या भेटा नाही तर पुढे गेला आणखी तल्याच्या भेटा तल्यात भेटा नाही तर खाल्यात भेटा नाही तर मल्यात भेटा आज तुम्ही तल्यात मल्यातच आहोत तुमचा कार्यक्रम झालाय तुम्ही जे स्तवन लावलं ऐका गण बुवाचा सुंदर गण ना मी बाबांची गण काय नाही दिली देणार तुमची गाना माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी पण ह्याच्यात तुम्ही बाप आणलात म्हणून तुम्हाला कट नाही दिली आई आणली म्हणून तुम्हाला कट दिले फरमाईश आले म्हणून देतोय उत्तर आणि हे समाजाला पटलंय शाहीर तुम्ही शकण्या मिरवा तुम्ही लकण्या म्हणा मी शकण्या तुम्ही लकण्या समाजाला उत्तर माझं पटलंय अजूनपर्यंत तुम्ही मान्य केलं नाही याला शाहीर म्हणत नाही याला म्हणतात लकण्या मोठेपणा करायचा लकण्या म्हणायचं पुढे घेतोय वाचा उत्तर देतो काय आये काय काय आणू विचार हा किती आहे इत काही नाही बर देणारा आहे ना माझा वाचा गण तो लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोय पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर आईला म्हणतात आणि माझा शंकर श्रेष्ठ मी यालाच बोला बाबांना म्हणतात काय काय आणू दाढी आणू नाही बिलेड आणू वस्त्र आणू आणि हा रेडा भाकर राहिला बाबा असं म्हणायला पाहिजे तुम्ही यांना सांगितलं त्यांना पटत म्हणतात तुम्ही बॉबी गाण्याला मोठं गाण्याला तुम्ही आम्ही सगळे मोठे करतो शाहीर आये नाही आणायची गाणार बाबा आणायचे गाणार तर तुम्ही मोठं आये बी गाणार आये गाण्याचा अधिकार शक्तीवाल्याचा आहे शेपुड्यांचा शावड्यांचा नाही तुमच्या तुम्ही बाबा आणायचं चड्डी आणू मनी आणू वस्त्र आणू ब्लेड आणू काय बाबाला विचारायचं आईला विचारायचा अधिकार माझा मी शक्ती हे तुम्हाला कळणार नाही शाहीर हे तुम्हाला बरोपर्यंत नाही कळायचं आणि तुम्हाला का मानले का जाणार पैसे का तुमचं
तुमचं उत्तर बक्षीस आल्या बक्षीस कुठे गेलं तू इकडे जा उत्तर येतो बक्षीस सांगतो पियुष पवार कुठे आहे पियुष पवार घेतो पियुष पवार यांना भेंडी गवार देतो पियुष पवार ऐका मग आता आया काय म्हणते आईला विचारतो पोरगा वर्षभर मरीमर 11 महिने नोकरी करतो तरी यांना काढवड करायला लागते 11 महिने का मारतो एवढी काढवड गणपतीला करण्यासाठी मी हे पण सांगितले ह्या भाषेत त्यांना म्हणतो एवढी काय गरज नाही आई काय म्हणते ऐका आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुला दिन रात तुझी लेकरा दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही रात मंडाना मी वर्षभर त्याला पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर काय म्हणते तू काय उभा बाबा तू फक्त माझ्या नातू नातवांना मला एकदा त्यांचं वर्ष तोंड बघू दे तू दसऱ्याला यायचा नाहीस तू शिमग्याला यायचा नाहीस काढवड करून गणपतीला ये बा कशी आहे म्हणते बघा परफेक्ट उत्तर आहे मान्य करायची किंमत नाही हिंमत नाही हे दुसऱ्यांच्या बारीक मान्य करतात सचिन बुवांनी उत्तर दिलं ते फेमस झाले आता तुम्ही फेमस व्हायला बघता लोकांना बारीक सांगतायत त्यांच्या शाहीर कान शरीराची 10 दार वगैरे ठेवून आहे का हा 9 ओपन आहे आणि 10व्या दाराला गाठ मारले बेंबीला ती 10 दारा उघडी ठेवून आहे का तुमच्या बाराने ऐकतो शिपुर्ड्या हो माझे ऐकतो आणि तुम्ही सांगता माझं नाव घेता मोठेपणाने सचिन बुवाने उत्तर दिलाय आणि हे फेमस व्हायला बघतात बाकीची त्यांना मान्य आहे पण हे बारीक मान्य करायचं यार नहीं झुकेगा नहीं साला पर दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए हाँ झुकवतो बघा आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुला दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला त्यांच्या गाण्याचं उत्तर बक्षीस पण आले होते सांगा धाकरवाडी आईनी मधून बक्षीस आले 150-200 रुपये आले नाव सांगा रामाणे बोल रामाणे दादा बरीचशी मंडळी आली होती भेटायला बरीचशी मंडळी आणखी आले सुनील दुसरं आले त्यांच्याकडून बक्षीस आले मला थोडं घेतो बघा केवढी जुनी साथ बोला जमली का हलके हलके चोचवा बाळाचा पाळला पाळण्याच्या मधोमध येडा म्हणाय बोय येडा म्हणाय तुला चाय बसतो भरणे पाजणार बुवा कोरी नाही कोरी बसतो म्हणजे तुम्ही भानाव या नशीब थँक्स टू सूरज मालपेकर नाही तर तुमचा सुपडा साफ होता आणि ऐका बुवा एवढं भीत होऊ नका 2 बारे आणखी 2-3 आहे तुमच्या तालुक्यात असं पागल झालं कोण कुत्रा विचारायचा नाही तुम्हाला इकडे हो तो पण मुकून गेला आरती गेली पब्लिक फक्त काय होते रे ती आता ओरिजिनल तारा सुराचा गंध नाही काय गातोय आळवून चुकलाय ताला सुराचा गंध नाही तरी यानं पहिली बारी
अवया लांबोऱ्या बुवाने, या लांबोऱ्या बुवाने आरती पब्लिक घालवली असं पण बोललो. काय नाही तुमचा, काय नाही, तुम्ही फक्त पैसे घ्या, मोजा, खूप लावून आणि जा करा. तुमचा कार्यक्रम नाही आज. ऐका ऐका. घट बसवला, नवरात्रीचा सोहळा सजला, आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. माझं बाबा आलंय, तुमचं घेऊन आलो ना, तरी एवढ्या सुरात गायला तुम्हाला जमणार नाही हे तुम्ही मान्य करता, त्याच्याबद्दल तुमचे आभार. ऐका. आधी पूजेचा मान तयाला, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, गौराईच्या गणेश बाळा भजावेच 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 लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, गौराईचा बाळ गणेश भजावेच 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 लागेल. सोलाई कला मंडळ आंबोली फरमाईश 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं आमचे या ठिकाणी पवार साहेब आणि या ठिकाणी आमचे यादव दादा, दीपक दादा यादव, पवार साहेब या ठिकाणी बरीचशी मंडळी माझ्या आजोळातून आलेली आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. ऐका. श्रीधर सुतार, नवतरुण मित्र मंडळ मांडवे डिकेवाडी मुंबई ठाणे पुणे 500 रुपयांचं भारदार पारितोषिक. महेश मांडवकर सेक्रेटरी 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. स्वप्नील सुतार माझे मित्र, आम्ही सख्खे शेजारी आहोत, 200 रुपयांचं पारितोषिक. अनिल बामणे 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. अजय भोर 200 रुपये आले. अनिल मनवल 100 रुपये आले. दीपक मनवल 100 रुपये माध्यमातून दादांच्या. विजय मोरे 200 रुपये आले. सुनील मनवल 100 रुपयांचं पारितोषिक. प्रज्वल पिंपळकर 100 रुपये आले. सुनील सुतार 100 रुपये आले. संकेतजी शिंदे दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. राजेंद्र बांद्रे 200 रुपये आले. अमित पडवेकर 100 रुपये आलेले आहेत. नरेश मोरे 100 रुपये मिळाले आणि बापूजी मोरे. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. पहिली 2 आहे का? 2. पहिली 2 बस 2 मध्येच कार्यक्रम करणार. बाकीची काय घ्यायची आहेत ती 2-3 गाणे आहेत अजून त्यात घेणार. पहिली आहे का? शानाला शब्दाचा म्हणालो, शानाला शब्दाचा म्हणालो, उगाच नाही म्हणालो. शाहीर मी चुकूनही तुम्हाला अधिक कोण माझं बोलण्याचा प्रयत्न नाही, पण तुम्ही ज्या शकण्या म्हणता, शकण्या आणि तुम्ही म्हणता त्या लाकण्या, मला वाटतं तुम्ही शकण्या. शास्त्र सोडून मी गाईत नाही, तुम्हाला भारी पडतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठेतरी मी मित्रांनो कधी जातीवाद केला नाही. माझे कविवर्य मग सांगितलं बोल, आजचा हा जो गट कट केलाय स्वतः सचिन बुवाची लेखणी, मी मोठेपणाने सांगत. पण एखादं गाणं मला सुचलं तर मी त्यांच्या माझ्या बाबांना पण सांगतो. अजूनही पप्पा सुद्धा मला सांगतात एखादं, अरे बाबा ही चाल घे र, काल पण परवा पण फोन केला होता, लांबरी बोललाय उडतो ही चाल घे र, असं म्हणतात ते मला. मग चर्चेतून असे विषय किंवा एखादे विषय जे बनतात, हा म्हणून मी काही येणार नाही. हा आय एम 12वी सायन्स आहे, पागल नाही मी, बोलायला आहे. हा मला पण 4 शब्द लिहिता येणार येणं वागलं. तुम्ही शकण्या मिरवायच्या ना, पण तरी सुद्धा आपल्या घरातील आपल्या घरातील आपल्या जी शाणी जाती त्यांना दाखवायचं बा हा बरोबर आहे काय बघायचं. त्यात ते सुधारणा करून, तर आपण अजून लहान आहे. मी तर मानतो, मी तर अजून विद्यार्थी आहे शक्तीपुऱ्याच्या शाळेतला. मी मानतो, मी दाखवतो 4 लोकांना हे बरोबर आहे काय बघा असं. मग ते लोक करत असतात. अंकुशना असतील, माझे वडील असतील, आज निश्चितपणे शिरावर ते करत असतात प्रयत्न, आणि मी सुद्धा करतोय थोडंफार. कशी आहे जन्मी आहे का काय म्हणतो घ्या आता वरती घ्या, आरामशीर घ्या, सावकाश घ्या. ऐकू रेकॉर्ड ब्रेक घेऊ काय पहिला नको, पहिला हा घ्या. ऐका रेकॉर्ड ब्रेक नंतर घेऊ. ऐका. धक धक होत
मी जातीभेद करणार नाही, कोणालाही वैयक्तिक भिनवणार नाही. हा, शास्त्राला धरून बोलणार आणि ते तेवढं बोलायला पाहिजे. एक गाणं आहे. यस एक दोन गाड्या संपवतात. मला माहिती आहे व्हिडिओ मला तुमच्या मंडळाच्या वतीने 2 गाड्या फक्त एक एक सावधान लगेच आणि विश्राम करायचा बोला आपण ऐका. त्यांचा विसर्जन आहे गणपती गेले ऐका. किती ना म्हटलं तरी ना पटलं, किती ना म्हटलं अहो तरी ना पटलं, या बिनलाच्या चोराला बुवा राज्यात आलं म्हणून नाही म्हणत, या बिन लाजच्या चोराला किती ना म्हटलं तरी ना पटलं, या बिन लाजच्या चोराला. ए पराडो रेकॉर्ड करून नवीन गाणी, नवीन आहे नवीन, ही गायलेली गाणी नाही. या बुवाला पण नाही न्यू बोलतो. या बिन लाजच्या चोराला वाल्या पळ्याची बायको म्हणते पोरांना सांगते बा त्याला सांगून सांगून बघले नंतर त्यानं रामायण लिहिला ती गोष्ट आलं है ना. वाल्या पोरांना वाल्मिक ऋषी झाल्यानंतर त्याची बायको सांगते पोरांना किती ना म्हटलं तरी ना पटलं, अहो या बिन लाजच्या चोराला सांगून ठेवलंय पोराला. बायको सांगते पोराला सांगते बापासारखा चोऱ्या करायच्या नाही, चांगलं वागायचं. सांगून ठेवलंय पोराला पुन्हा आणायचं नाही धन घराला, सांगून ठेवलंय पोराला पुन्हा आणायचं नाही धन घराला, सांगून ठेवलंय पोराला पुन्हा आणायचं नाही धन घराला, सांगून ठेवलंय पोराला पुन्हा आणायचं नाही धन घराला. किती गाडीवर ग्रंथ भरतील एवढेच आठवत आहेत. इथं माझी शाखा सुद्धा आहे, मोठेपणा करत नाही. माझ्यासारखे
जर नवीन नवीन विषय तुम्हाला जर कोण शाहीर देणार असेल तर एका शाहिराचं नाव सांगायचं शक्तिग्रह सोडून देईल. मी बोलतोय पण मी काहीतरी करतोय ना. माझी पण बुद्धीची, मी पण रक्ताचं पाणी करतोय, काल्याची पांढरी करतोय, ही पिकली पण आता कलर लावलाय. मी काहीतरी करतोय ना. मी मेहनत करतोय. माझ्यातलं जसं मी तुम्हाला देतोय, जसे माझे विषय नवनवीन तुम्हाला देतोय, असा आपण तुमच्याकडे शाहीर असेल तर तुम्ही त्याचं नाव सांगायचं. सर्व शक्ती तुला सोडून देऊन द्या. हा, तुम्ही कुठं पण भेटा, कुठल्या फाट्यावर भेटा, आम्ही काही कमी कुठल्या तुम्हाला चाय पाहिजे बरोबर उद्या भरणं आलं. ऐका, राकेश प्रकाश कदम दादाच्या 200 आले आणि सुपील मंडळी आले. भगवा भडकला त्यांचा विषय आहे आणि म्हणून ते गाणं घेतो. आणि वा आम्हाला माहिती आहे, नवीन नवरा दक्षिणा तेवढीच. मी एक गाणं गायलं तरी मला माहिती आहे सुपारी तेवढीच मिळेल. आपल्याला नाच काढायला पण आलेलो नाही. माझे 9 कार्यक्रम आहेत, मला त्याची काळजी आहे. आपला टेन्शन नाही. फक्त एक भगवा आलाय, 500 रुपये आले, त्यामध्ये भगवा देतो. दारारी दारा दारारी दारा रायगड किल्ल्यावर ते नाव बघतोय शिवसेना तालुका प्रमुख माहिती आहे मला. शिवसेना तालुका प्रमुख याचे कट्टर समर्थक याचकडून खास बाळासाहेबांचं गाणं झालं पाहिजे. गीत सुधीर राणी, रुपेश कदम, साहित्य गणेश खराडे, सचिन मोरे, सौरभ चाळके, शिवसेना तालुका प्रमुख आणि माझे बंधू दादू कदम यांना खास शायरी वाणाचा मुद्दा. बघा 500 आले, आता 500 प्रमाणे काहीतरी गाणं घ्यायला पाहिजे. ऐका ना हो, तुमच्या गावात साखर केला भारी, कसं टेन्शन घेता. 500चा 1000 काढलं तिकडं 2000. वा 2002 कुठे ऐका. हिंदुत्वाची हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. भगवा झेंडा फडकला. रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवराय भडकला. रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. 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 आता ऐका, नवीन विषय, वेगळा विषय. फक्त एक मोकळा देतो, जास्त नाही. बारी संबोधन लगेच बारी. यांचं बोलायचं होतं मला अक्षरांचा विषय. बघा, बुवांनी रामायण आली 12 वारीमध्ये 11 उत्तरं दिली, सगळी खोटी. मी त्यांना विषय काय सांगितलं, त्या ग्रंथाचं नाव सांगा. झाली हिंमत. फक्त शकण्या म्हणून हे फक्त टोलटोलवे करायच्या, फक्त बाजी मारून न्यायची. म्हणजे आताची वेळ मारून न्यायची. लोकांना सांगायचं सच म्हणजे लांबोरीवर उत्तर दिलं नाही शाही. ऐका पुराणो, लांबोरीवरचं उत्तर दिलंय. अक्षता टाकायचा अधिकार आईला मुलीच्या डोक्यावर आहे, मुलग्याच्या डोक्यावर का नाही, याला उत्तर मी दिलं. दुर्वासुशीची निष्ठा करताना कृष्णाला ते शाप आणि तो वरदान कृष्णाला त्याने दिलेला आहे दुर्वासुशीने. याने विषय मान्य केला की बुवा तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ आलो. रेकॉर्डिंग आहे. यांचं उत्तर नाव नाही भेटलं. त्यांनी नाव सांगतात देवाधिकाच्या स्वयंवरी ह्या ग्रंथात भेटलं. मला दुसऱ्या ग्रंथात भेटलाय. मी असं शोधीन. अजून 2-4 वाले आहे, काही टेन्शन घेऊ नका बुवा, मीच फोडीन, काळजी करायची नाही. त्यांनी सांगितलंय जवळ आलो तुम्ही बुवा, जवळ. मी त्यांच्या उत्तराच्या जवळ आहे, त्यांनी मान्य केलंय स्वतः. शकण्या मिळवत नाही, हे लग्न मारतात, आपण नाही शकण्या करू. ऐका, ए बाबा असं का जाऊ बुवाचा कपडा मी उडवताय. ऐका, राज्य सरकारचा GR आहे.
राज्य सरकारचा जीआर आहे आता कल लावायला गाव देवीच्या याला कल लावायला आता बंदी आहे मित्रांनो पण अजूनही आपल्या गावातील प्रत्येक गावातील नगरातील जी जनता आहे गाव देवीला कल लावायची कुठली गोष्ट होते पण आता बंदी आहे नाही म्हणू नका जो तुमचा ध्यान आहे ना घ्या कॅमेरा घ्या नाही म्हणणार आहे आता जीआर आला शासनाला जीआर आला विषय कसा घालतोय बघा विषय नवीन पाषाणी दगड आज पाषाणाला पाजत फोडणार आहे का भैया कोण ब्रेक केला येतं हाफ आन खुदच्या गुन्ह्यात मग तो भेटेल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात सांगतोय खरं संपला एक मिनिट सांगतोय खरं यस सर विनंती मुकडा फक्त मुकडा सांगतोय खरं हा मुकडा नाही मला माहितीये बुवा दुसरी बारी बुवानी जोरदार करावी विनंती ऐका मुकडा फक्त मुकडाने बारी समजलं मी नाही बोलायचं मान करतो मला माहिती सुपारी तेवढीच सांगतोय खरं साधं सोपं सरळ बघा आता हे मला म्हणतात शिवराबा गाव होतो मी जातीचा भंकर यांच्या जातीत कधीच नाही गेलो उलट्या जातीचा अभिमान पाहिजे प्रत्येकाला मी कधी नाही गेलो जे विषय मी गायले ते पटवून गायले आता मी असा उलटा घेणार आहे आता ऐका सांगतोय खरं साधन नगर गाव असू द्या नगर असू द्या साधन सांगतोय खरं साधन नगर उगाच हसतोय उघडीला डोक्यावर बांधून पगडीला गावच्या देवळात कधी जाऊन बघा गावच्या देवळात गेल्यावर एक पुजारी मानकरी आहे ना आमच्या गावात जन्म असतात काही गावात भटजी असतात आणि त्या भटजीचा एक असिस्टंट असतो सेक्रेटरी ऐका मग त्याला काय म्हणतो ऐका विषय कसा बघा सांगतोय खरं साधन नगर उगाच हसतोय उघडीला डोक्यावर बांधून पगडीला कोचा पुसतोय अजून दगडीला आता देत नाही है ना हृदय वसंत फुलताना संपला शाहीर खरं बोला हो तुम्ही हे जाता खोट्या रणात बोला तर लोकही घालतील लाता लगेच शांतपणा नाही शकण्या नाही लग्न्या मारा तुम्ही आणि म्हणून बघा मला करतोय वा वेळ नाही कमी दिला तुम्ही नाही वेळ कमी दिला बुवाला झोप नसती लागली सकाळची हो जागरण करू एवढा कार्यक्रम केला असला वेळ नाही एवढा लिखाण लिहिलं ना डबल त्यांचा तुम्हाला द्यायला भेटला 8 तारखेला अर्धी गाडी आणि उरली सुटलेली 10 तारखेला गाडी
नाही तर 16 तारीख आहे चंद्रनगरला दापोली. यांच्याबरोबर लय पेपर आहेत माझं, लय पेपर यांच्याबरोबरच आहे. मला टेन्शन नाही, नेमकंच गो आहे 2-3 जोडीला वेगळं. नाही तर हेच आहे, यांचाच अभ्यास करायचा आहे मला. आणि तुमचा अभ्यास करणार आणि तुमचं उत्तर ही देणार. तुम्ही सांगितलं जवळ आलोय आणि मी येणार, तुमचा प्रश्न मीच म्हणणार, टेन्शन नाही घ्यायचं. माझं उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी संपवतो. झाली सेवा गोड मानून घेऊ. शेकण्या नाही, लकण्या नाही, अभ्यासावर बोलतो. मी पण शेतकऱ्याचा, मी काय भटकऱ्याचा नाही. हो, तुम्ही आलो डोंगरावर, आम्ही काय चंद्रावर नाही आलो बाई. आम्ही पण आईच्या पुत्रांनाच आलो. तुम्ही बैलाच्या आला असाल. हो, शेकण्या नाही म्हणून म्हणतो, जास्त बोलत नाही. शाळेला शब्दाचा येण्याला काठी. धन्यवाद. शाहीर मानाचा मुद्रा होतो आणि तुमच्या रजा घेतो. झाली सेवा गोड मानून घ्यावी. हा, आणि जर पुढच्या वर्षी बोला, आम्हाला नाही बोलवलं ते चालेल, मी बस करते कार्यक्रम, मला बस झालं. या पिशी आपला नोकरी धंदा सोडून कार्यक्रम माझा बस. इथं मला संधी दिली भैरी जोगेश्वर मंदिरात, शेवटचा कार्यक्रम इथला साधतोय. हा, तुला काय होतं सोडली ना, पुढच्या वर्षी परीक्षा देतो, आणखी पगार वाढेल. शक्यतो आपल्याला बस, ही शेवटची माझी बघा इथं टेकला कार्यक्रम. बस बोलवलं मानता येईल एखाद्या